नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, सध्या आपण आनंद यादव सरांची घरभिंती ही आत्मचरित्रात्मक कादंबरी वाचत आहोत. या कादंबरीच्या पुढील वाचनाला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती, ती म्हणजे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असेल, जर कोणी आपला चॅनल पहिल्यांदाच पाहत असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. त्याचबरोबर तुमचे अभिप्राय मते मला कमेंटद्वारे सांगायला अजिबात विसरू नका. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त शेअर करा. शेअर करणं हे अत्यंत आवश्यक आहे. तर चला मग वाचनाला सुरुवात करूयात. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यानंतर स्मिता म्हणाली, यावेळी माझी पाळी चुकली हो. 8-10 दिवस होऊन गेले आहेत. तुला मुलगा होणार. मी एकदम उद्गारलो. माझी प्रतिक्रिया मला न जुमनता तत्काळ बाहेर पडली. गांधीजी जिला इनर व्हॉइस असं म्हणत, तर ते तसं झालं. एकदा माणूस त्याला माहिती न होता, बोलण्यावर स्वतःचा ताबा न ठेवता झोपेत जसा बोलतो तसं काहीच झालं. 1973च्या ऑक्टोबरात ऑपरेशन झालं आणि स्मितानं मानसिकदृष्ट्या हाय खाल्ली. त्यावेळी कीर्तीच्या जन्मानंतर 7 वर्षांनी तिला निसर्ग कृपेने दिवस गेले होते. त्यानंतरची पुन्हा 5 वर्ष निसर्गाची अवकृपा होती. 1974 पासून आम्ही डॉक्टर ईला सुरू केले होते. या 4-5 वर्षात तिचं गर्भाशय 2 वेळा स्वच्छ करून घेतलं. खूप वाट पाहून औषधोपचार करूनही काही परिणाम होत नाही असं दिसून आल्यावर स्मिता अतिशय निराश झाली. दोघांतही काही दोष नसताना असं का व्हावं याचं कोडं तिला पडलं होतं आणि डॉक्टरही असं होऊ शकतं असं सांगत असल्यामुळं ती आणखी निराश होत होती. तरीही डॉक्टर ईला सुरूच होते. 1976 आम्ही एका स्पेशलिस्ट असलेल्या नामांकित स्त्री डॉक्टरांकडे गेलो. त्यांनी पुन्हा सर्व तपासणी केली. ती सगळी पूर्ण झाल्यावर त्यांनी एकत्र बोलावून मला सांगितलं, गर्भाशय पूर्ण निकामी झाला आहे. कॅन्सर होण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही ताबडतोब मिसेसचं ऑपरेशन करून घ्या आणि गर्भाशय काढून टाका. त्यांच्या जीवाला धोका आहे. विजेचा प्रचंड प्रवाह अंगातून जावा तसा मी चरकलो. डॉक्टरांकडं आणि स्मिताकडं नुसता बघतच राहिलो. मुलगा होण्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. आम्हाला 2 मुलीच आहेत. स्मिता नम्रतेनं म्हणाली, मुलगा काय घेऊन बसला आहात? 2 मुली आहेत ना, त्यांचं पालनपोषण करा. मुलगा मुलगी यात तुम्ही अजून भेद करता? डॉक्टर मला उद्देशून बोलू लागल्या. त्यांच्या आवाजाची पट्टी थोडी वरची होती. त्यांच्यातील स्त्री संतापल्यासारखी वाटत होती. त्यांना वाटलं स्मिता जे बोलत आहे त्या पाठीमागं माझा पुरुषी दबाव आहे. मी स्वतःला सावरत म्हणालो, डॉक्टर, मला मुलगा मुलगी यात भेद वाटत नाही, पण मुलगा हवा ही तिची इच्छा आहे. तिच्या काही जीवनविषयक श्रद्धा आहेत. कितीही प्रयत्न करून मी पाहिलं पण त्या पालटू शकत नाहीत. मी प्रांजळपणे वस्तुस्थिती सांगून मोकळा झालो. डॉक्टर स्मिताकडे वळला. तुम्ही एवढ्या सुशिक्षित आहात, शिक्षिका आहात, आधुनिक जगात वावरत आहात, तरी तुम्ही मुलगा मुलगी यांच्यामध्ये भेद करत आहात. असं करू नका. गर्भाशयाची अशी अवस्था आहे की तुमच्या जीवावर बेतण्याचा धोका नाकारता येत नाही. येत्या 4-8 दिवसात ऑपरेशन करून टाका. तुम्ही तयारी करा. कधी येता बोला. बाकीची सगळी तयारी करायला पाहिजे. मेडिकल लीव काढली पाहिजे. पैशांची तयारी केली पाहिजे. घरचं कुणीतरी बोलावून घेतलं पाहिजे. तरी येत्या 5-6 दिवसात मी तयारी करून घेतो, मी बोललो. त्यांची तोवरची फी चुकती करून आम्ही बाहेर पडलो. माझी पाचावर धारण बसली. स्मिता, ताबडतोब तुझं ऑपरेशन करून गर्भाशय काढून टाकलं पाहिजे. गर्भाशयाच्या कॅन्सरचं चिन्ह म्हणजे कॅन्सरच झालेला असणार. डॉक्टर मंडळी पेशंटनं एकदम घाबरून जाऊ नये म्हणून अशी भाषा वापरतात. 4-8 दिवसात आपण तयारी करू. वाटलंच तर डॉक्टर अनिल गांधींना भेटू. शक्य असेल तर त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करू. कॅन्सर बिन्सर मला काही झाला नाही. ती बाया काय सांगती? माझा गर्भाशय अगदी व्यवस्थित आहे. पाळी अगदी ठराविक दिवसांनी व्यवस्थित होतीये. ऑपरेशन बिप्रेशन काही नको. 7 वर्षांनी दिवस राहिले होते. त्यावेळी फ्लूचं निमित्त झालं आणि उष्णता वाढून माझं ॲबॉर्शन झालं.
तसेच आता आज ना उद्या दिवस जातील. स्मिता, आता ॲबॉर्शन होऊन 3 वर्ष झाली. त्यानंतर गर्भधारणा व्हायची असती तर लगेच झाली नसती का? कसला विचार करतीस तू हा? मुलासाठी जीव गमावून बसायची पाळी येईल. पुन्हा तो मुलगाच होईल की नाही याची खात्री नाही. तिसरी मुलगीच झाली तर? मी अस्वस्थ होऊन बोलू लागलो. तुम्ही काही काळजी करू नका. आज ना उद्या मला दिवस जातील आणि मुलगाच होईल, मला खात्री आहे. बस तर. काही झालं तर त्याला मी जबाबदार नाही. जीवाला धोका आहे एवढं लक्षात ठेव. मी हात चोळत रिक्षात बसलो. घरी जाईपर्यंत तिच्याशी काही बोललो नाही. 3-3.5 वर्षांपासूनच तिचं देवधर्म जोरात चाललं होतं. जुन्या घराशेजारच्या नानींच्या साहाय्यानं ती नवस बोलत होती, वार करत होती. देवीचे उपास-तापास कडकडतपणे करत होती. वेळेच्या वेळी रोज देवपूजा करत होती. आयुर्वेदिक औषधं घेत होती. या बाबतीत मी तिला विरोध करत नव्हतो. तिचं मन श्रद्धाळू पारंपरिक स्थितीगतीनं वाहणाऱ्या प्रवाहातून जाणार होतं. त्यामुळे तिला मानसिक शांतता लाभत होती. मला ती शांतता, ती आशावादी वृत्ती अतिशय महत्त्वाची वाटत होती. कार्यकारण संबंध शोधत राहणाऱ्या माझ्या मनात अशा प्रकारची शांतता आणि आशा निर्माण होऊ शकत नव्हत्या, त्याला माझाही नाईलाज होता. 1971 सालापासून आम्ही संतती नियमन सोडून दिलं. तेव्हापासून मला सारखं वाटत होतं की कीर्ती आता 5 वर्षांची झाली आहे. स्मिताला दिवस जावेत नि चटकन तिला मुलगा व्हावा. तिला किती मुली झाल्या तरी मुलगा हा हवाच आहे, तेव्हा तो लवकर व्हावा. मुलगा झाला तर तिला मानसिक शांतता लाभेल. माझ्या इतकी मनानं ती खंबीर नाही, दुबळी हळवी आहे. तिला आयुष्यात मुलगा हा फार मोठा मानसिक आधार वाटतो. तो नसल्यामुळं ती खूप निराश, हताश वाटते आहे. गावाकडं घरातही आम्हाला मुलगा व्हावा म्हणून कधीपासून बोलणी सुरू झाली होती. स्वाती, कीर्ती 1.25 वर्षांच्या अंतरानं जन्माला आल्या होत्या. त्याच अंतरानं 3ऱ्या खेपेस मुलगा होईल असं सर्वांना वाटत होतं. मलाही 3ऱ्या खेपेस मुलगाच होईल असं वाटत होतं. माझ्या आणि स्मिताच्या घरी जी चर्चा चाले त्यात माझ्या घरी 2 मुलींवर मुलगा आणि स्मिताच्या घरीही 2 मुलींवर मुलगा अशीच निसर्ग परंपरा होती. तीच पुढं चालेल असं दोन्ही घरांना वाटत होतं. पण त्यानंतर 2 वर्ष गर्भधारणा झाली नाही. निसर्गक्रमात 1973च्या जुलैमध्ये तिला दिवस गेले. पण 3-4 महिन्यातच ॲबॉर्शन झालं. तिचा अपेक्षाभंग झाला. दिवस जसजसे जातील तसतशी हळूहळू तिची निराशा वाढू लागली. मग औषधोपचार आणि इतर इलाज सुरू झाले. मी हे इलाज करण्याच्या बाबतीत आरंभी अळमटळम करत होतो. निसर्गक्रमात कधीतरी गर्भधारणा होऊन जाईल असं वाटत होतं. नाही झाली तरी फारसं काही बिघडत नाही असं वाटत होतं. 2 बुद्धिमान नीटस मुली आपल्याला आहेत, हे पुरेसं वाटत होतं. मुलगा असलाच पाहिजे असा देवाजवळ किंवा निसर्गाजवळ हट्ट करण्यात काही अर्थ नाही अशी माझी मानसिकता होती. मी स्मिताजवळ बोलत होतो, पण स्मिताला हे पटत नव्हतं. प्रसंगी तिला माझा राग येत होता. 3रं मूल मला नकोच आहे असा तिचा गैरसमज झाला होता. त्यातनं घरात तणाव निर्माण होत होते. स्मिताला निराशेनं घेरलं. त्यात माझे स्नेही सोबती आले की त्यांचं आगस स्वागत करण्यात रस वाटेना. ती स्वतःच स्वाती कीर्तीत पूर्ण रमल्यासारखी आणि माझ्याशी अबोला धरल्यासारखी वागू लागली. तिचं हे वागणं बघून मी माझी भूमिका बदलली. केवळ निसर्गधर्मावर भरवसा न ठेवता मी तिच्यावरील डॉक्टरी इलाजांच्या उद्योगाला लागलो. दोघांचीही तपासणी केली, क्युरेटिन केलं तरी यश येईना. कारणीभूत आहे असं तिला वाटू लागलं. मी 3रं मूल आरंभीच निसर्गक्रमात होऊ द्यायला पाहिजे होतं असं ती म्हणू लागली. पण स्वातीकीर्ती लहान होत्या. स्मिताचं शिक्षण सुरू होतं. माझ्यावर गावाकडच्या आर्थिक जबाबदाऱ्या मोठ्या होत्या. पुण्यात आमच्या मदतीला गावाकडचं यायला कुणीही तयार नव्हतं. शिवाय स्मिताच्या आरोग्याच्या दृष्टीनेही ते बरोबर नव्हतं. 3 मुलांना प्राप्त परिस्थितीत वाढवता येणं फार कठीण गेलं असतं असं मला वाटत होतं. स्मिताची ही पाश्चात्य बुद्धी होती. ते तिला मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होतो, पण तिच्या निराश मनाचं समाधान होत नव्हतं. घरात तणाव सुरू होते. हे सगळे उपचार करत असताना दिवस आणि वर्ष निघून जात होती. स्मिताची निराशा वाढत होती. तिच्या प्रकृती स्वास्थ्यावर त्याचा परिणाम होत होता.
ती खराब झाली होती. नंतरच्या काळात तिचे देवधर्म, उपास-तापास, नवसास सुरू झाले होते. ती स्वतःचे हाल करून घेत होती ते मला बघवत नव्हते. केवळ सहाय्य म्हणून मी ते बघत होतो. औषधोपचार व इतर डॉक्टरी इलाज याशिवाय दुसरं काही करू शकत नव्हतो. हे सगळं करत असतानाही माझ्या पोटात भीतीचा गोळा खोलवर दडून बसलेला होता. अशा प्रयत्नांनी समजा स्मिताला दिवस गेले तर मुलगाच होईल याची काय खात्री? माझ्या 3 मित्रांना 3 मुली आहेत, एकाला तर 5 मुली आहेत. स्मितालाही तिसरी मुलगीच झाली तर? तिसरी मुलगी झालेल्या स्मिताची मला काही केल्या कल्पना करवेना. दुसरी मुलगी झाली तर स्मिता किती निराश होऊन गेली होती, खचल्यासारखी झाली होती. तिसरी मुलगीच झाली तर ती अर्धमेली होईल. ती कदाचित वेडी होऊ शकेल अशी मला भीती वाटत होती. ती तर मला तिसरा मुलगाच होणार असा मनोमन घोष करीत होती. वेळ प्रसंगी मला बोलून दाखवत होती. तिचे कडक उपास-तापास आणि देवधर्म यात चाललेले हाल पाहून स्मिता मुलग्यासाठी आपलं अस्तित्वच कसं पणाला लावत होती याचा पडताळा आला. डॉक्टरांनी कॅन्सरची शक्यता बोलून दाखवलेली असतानाही ती गर्भाशय काढून टाकायला तयार नव्हती. मी आतल्या आत हापकून गेलो, पण स्मिताला समजून घालण्याची काही सोय नव्हती. अशा परिस्थितीतून जात असताना स्मितानं दिवस गेल्याचं सांगितलं. मी माझ्यातल्या अंतरात्म्यानं तिला जणू भविष्य वर्तावं तसं खात्रीपूर्वक सांगितलं. तो उद्गार गेली 5 वर्षे आम्ही जो भोगत होतो त्याचं साकळून आलेलं रसायन होतं. तुम्हाला मुलगा असायला पाहिजे अशी सूचना देऊन आणि तिच्या पूर्ततेची वाट पाहून स्मिताचे वडील वर्षभरापूर्वी स्वर्गवासी झाले होते. माझी आई तिकडं देवदेवतांना साकडं घालून वाट बघत बसली होती. भाऊबीज, राखी पौर्णिमा आल्या की स्वातीकीर्तीचे चेहरे केविलवाणे होत. त्या शेजारच्या मुलांना नटून थटून ओवाळत, राख्या बांधत नि दुधाची तहान ताकावर भागवत. 9 वर्षांची कीर्ती अन्नावरची वासना उडलेल्या आईला सांगत होती, आई तू खूप खूप खात जा ग, म्हणजे तुझं पोट मोठं होईल नि तुला बाळ होईल. आम्हाला भाऊ मिळेल, तू नेहमीच फार कमी खातेस. गेल्या 5-6 वर्षात दादा वर्षातनं 2दा तरी पुण्याला येत होता. 2-3 आठवडे राहून परत जात होता. मला मुलगा नाही म्हणून व्याकुळ होत होता. प्रत्येक भेटीत काही ना काही निमित्त साधून मला म्हणत होता, तुला मुलगा देवानं दिला नाही तर मरून मी तुझ्या पोटाला येईन. दादाचं निधन झालं आणि 15-20 दिवसांनी स्मिता मला म्हणाली, माझी पाळी यावेळी चुकली हो. सुकलेल्या लाकडासारखी तिची मूर्ती आणि नुकतंच झालेलं दादाचं निधन नि त्याच्या मनात मुलगा होऊन माझ्या पोटी येण्याची असलेली इच्छा, हे सगळं आठवून मी पोट तिडकीनं तळमळून म्हणालो की तुला मुलगा होणार. तर्कशील विचार करणारा मी पुनर्जन्म मानत नव्हतो, पण माझ्यातली शेकडो वर्षांचं भारतीय संस्कृतीचं रक्त मला न जुमानता उसळून वर येत होतं. मुली, तू मुलगा व्हावा म्हणून खूप हाल सोसलेस. तुझं सारं अस्तित्व पणाला लावलंस. शरीराचा कण पुत्राच्या स्वागतासाठी सिद्ध ठेवलास. तुझ्या घरच्या गरीब, निरुपद्रवी सर्व जीवात्म्यांना वाटतं की तुला मुलगा व्हावा. तुम्हा सर्व जीवांच्या खोलवरच्या स्वाभाविक आत्मिक इच्छेपलीकडं निसर्ग जाऊ शकणार नाही. तो तुला मुलगाच देईन. हे तपस्विनी, तुला मुलगाच होणार. मी गावाकडं पत्र लिहिलं. स्मिताच्या पोटी दादा येणार अशी भावनेच्या भरात लेखी ग्वाही दिली. दुसरं काही होऊ शकणार नाही असा मला निकरावर आलेली आतील सनक ठणकावून सांगत होती. 78 फेब्रुवारीच्या 1 तारखेपासून मी शाहू कॉलेजची नोकरी सोडून देऊन पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात प्रपाठक म्हणून रुजू झालो होतो. या नोकरीमुळं मी जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा ओलांडला होता. रुजू होताना दादाची आठवण तीव्रतेने झाली. आठवणींनी जडभारी झालेलं मन घेऊन वावरत होतो. मनात दुसरं काही येत नव्हतं म्हणून 2-3 दिवस बसून दादांची भाकरी हा ललितलेख लिहून काढला. पुढं जूनमध्ये तो केसरीमधून प्रसिद्ध झाला. लेख लिहिल्यावर मनाचा निचरा झाल्यागत वाटलं. लेखनाच्या दुसऱ्या उद्योगाला लागलो. मार्चमध्ये स्मिताची तब्येत गायनेकोलॉजिस्ट संगमनेर यांना दाखवली. काही काळ त्यांची ट्रीटमेंट यापूर्वी घेतली होती. आता स्मिताच्या पोटातील गर्भ नीट वाढावा, इतरही काळजी डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावी म्हणून स्मिताचं नाव तिथं नोंदवलं होतं. त्यांनी तिला विश्रांतीचा सल्ला दिला होता म्हणून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात शिवाच्या बायकोला मदतीसाठी बोलवलं.
मुलाला घेऊन ती आली. निदान 2 महिने तिनं पुण्यात राहावं, पावसाळ्याला पुन्हा परत जावं अशी इच्छा होती. शिवाकडून तसं कबूल करून घेतलं होतं. 15-20 दिवस गेल्यावर शिवा लगेच बायकोला न्यायला आला. बायकोला लावून द्या, पोट्या पाण्याचं लयच हाल होत्यात, पोराला बी सारखं बघावंसं वाटतंय. मी दोघांना 2 महिने पुरतील एवढ्या बेजमीचे पैसे दिले. बायकोला चोळी पातळ घेतलं, शिवाला शर्ट चड्डी घेतला. बारक्या राजाला नटवलं आणि पाठवून दिलं. 8 दिवसांनी स्मिताला मेची सुट्टी पडली. यावेळी गावाकडं फक्त स्वाती कीर्तीला पाठवलं आणि मी आणि स्मिता दोघेच पुण्यात राहिलो. हे पहिलंच वर्ष असं की स्मिता उन्हाळ्यात कागलला न जाता पुण्यात राहिली. तिला पुण्यात हवी तशी विश्रांती मिळेल असं वाटलं. प्रवासाची दगदग तिला सोसली नसती. आबा गेल्यापासनं तिचा कागलचा ओढाही कमी झाल्यासारखा वाटत होता. आबांना जाऊन आता 1.5 वर्ष झालं होतं. 26 नोव्हेंबर 1976 रोजी घशाच्या कॅन्सरनं त्यांचं निधन झालं. शांतपणे ते गेले. आमचं नवं घर त्यांना बघता आलं नाही. आजाराच्या शेवटच्या दिवसात पनवेलहून कागलला टॅक्सीनं जात असताना ते फक्त घराजवळ रात्री 1च्या सुमाराला आले. गाडीत बसून त्यांनी न बोलता आमचा निरोप घेतला. त्यांना घरात येता येणं शक्य नव्हतं. अंधारातच त्यांनी आमचा आणि घराचा शेवटचा निरोप घेतला. त्या प्रवासातच त्यांचं पहाटेच्या सुमारास निधन झालं. स्मिताच्या घरचा गोतावळा मोठा, त्यामुळं मुलींची उन्हाळ्याची आणि दिवाळीची सुट्टी कागलात मजेत जाईल. हे घर मध्यमवर्गीय सुशिक्षिताचं, त्यामुळं स्वाती कीर्ती त्यांच्यात रमत. आमचं घर रोजगाराचं, त्यामुळं तिथं त्यांच्या सोयीपेक्षा गैरसोयीच जास्त. त्यामुळं स्वाती, कीर्ती आणि स्मिता तात्पुरत्या दिवसभर आमच्या घरी येऊन परत जात. आई तेवढ्यात नातींचं आणि सुनेचं कौतुक करून मोकळी होई. त्या गेल्यावर आपल्या कामाला लागे. दोन्ही घरांची वळणं वेगळी आणि वेगवेगळ्या आर्थिक स्तरातील असल्यामुळं त्यांचा परस्पर संबंध फार थोडा येत असे. क्वचित प्रसंगी निरोपांची देवघेव होई तेवढंच. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात आई आणि धाकटा मामा पावसात भिजत अचानक पुण्याच्या घरी आले. सुदैवानं मी घरीच होतो. त्यांना असं अचानक आलेलं बघून मी चकित झालो. येणार असल्याची सूचना, पत्र वगैरे काही नव्हतं. कसं काय अचानक आलात? आलो तुझा नवा बंगला बघायला. वास्तुशांतीला मला काय यायला जमलं नव्हतं, म्हणून आलो, झालं. एवढ्या वर्षांनी सुनबाईला दिस गेलं, तिला बी बघावं असं वाटलं. जेवता जेवता गप्पा झाल्या, बरीच माहिती कळली. जुलैपासून दौलत उमेदवारीचा काळ संपवून चिपळूणच्या महाराष्ट्र विद्युत मंडळात रीतसर नोकरीवर रुजू झाला होता. थोरल्या मामाच्या 2 मुली आणि 1 मुलगा अक्काताई, अंजनी आणि बाबू कणकवली परिसरात नोकरीस होते. अक्काताई हायस्कूलमध्ये लागली होती, तर बाकीचे दोघे प्राथमिक शाळेत शिक्षक होते. अक्काताई, बाबू यांची लग्न होऊन त्यांचे संसार मार्गी लागलेले. अंजनीचं वय आता विवाहयोग्य झालेलं. आमच्या घरात आम्हा भावंडांपैकी दौलतचंच फक्त लग्न व्हायचं राहिलेलं. त्याची नोकरी आता निश्चित झालेली. लग्न करून संसाराला लागण्यासाठी जी प्राथमिक तयारी लागते ती पूर्ण झालेली. थोरला मामा, आई आणि धाकटा मामा या 3ही भावंडांच्या मनात एकमेकांचे संबंध पुढच्या पिढीनंही घट्टपणे जोडून द्यायची भावना पूर्वीपासूनची होती. पण या बाबतीत थोरल्या मामाला त्याच्या हयातीत यश आलं नाही. ते यश मिळवावं म्हणून आई, धाकटा मामा सतत झटत होते. अंजनीच्या मनात आणि दौलतच्या मनातही एकमेकांशी विवाहित होण्याची इच्छा होती. या बाबतीत अक्काताई अंजनीनं धाकट्या मामाला आणि दौलतनं आईला लक्ष घालून हे जुळून आणण्याविषयी सुचवलं होतं. आई आणि मामा दोघेच उदगाव, नरसोबाची वाडी, कागलच्या परिसरातील हलसिद्धाप्पाची वाडी, कणकवली इकडं फिरून जाऊन आले होते. सगळ्या गणगोतांना भेटून देवदेव करून आले होते. म्हणजे आई, मामा या 2 भावंडात आणि दौलत, अंजनी या दोघात मिळून अगोदरच सगळ्या गोष्टी झाल्या होत्या. माझी फक्त त्यांना अनुमती हवी होती. मी ती न देण्याचं काहीच कारण नव्हतं. उलट थोरला मामा आणि आई यांची अनेक वर्षांची अपुरी इच्छा पूर्ण होते याचा मला आनंद झाला होता. अंजनीत असं काही कमी नव्हतं की ती दौलतची पत्नी म्हणून कुठं कमी पडेल. शिवाय ती नोकरीत होती. दोघे कोकणात नोकरी करत होते. दोघांच्या मिळवतेपणानं त्यांचा संसार लवकरच स्थिर होणार होता आणि सुखाचा व्हायला आर्थिक मदत होणार होती. मी त्यांना आनंदानं मान्यता दिली.
दिवाळीच्या नाहीतर नाताळच्या सुट्टीत कधीतरी लग्न करून टाकूया, तोवर पूर्वतयारी करायला घरच्यांना घरी सांगा, असं मी त्यांना म्हणालो. रात्री भरपूर गप्पा झाल्या. मामानं आपल्या सगळ्या आयुष्याची म्हणजे लहानपणापासनं ते आज घडीपर्यंतची चित्तरकथा तपशीलवारपणे सांगितली. मग आईनं हे सगळं आपलं आयुष्य माझ्यासमोर मांडलं. मला त्या दोघांची सविस्तर माहिती हवी होती म्हणून मीच त्यांना प्रश्न विचारत गेलो. शेवटी आई आपल्या आयुष्याच्या ध्रुवपदावर येऊन थांबली. एवढा जन्म झाला तर सुख म्हणून मला काय मिळालं नाही बघ. तुम्ही बाप लेकांनी मिळून माझ्यावर लई अन्याय केला. तू बी बाप्याच्या जातीवर गेलास नि मालकाला सामील झालास. हे बघ आई, आता दादा मातीत मिळून गेला. त्याला तू जर नीटपणानं समजावून घेतलं असतंस तर तुला सुख मिळालं असतं. झालेल्या अन्यायाची धग कमी वाटली असती. केला अन्याय तुला पोटात घालता येतोय, पर मला ते जमत नाही बाबा. मला छळलेला माणूस समोर दिसला की माझी तळपायाची आग मस्तकाला जाती. जलमभर त्यो माझ्यावर असील नागागत फुसकारत होता. तसं नाही आई. दादा रागीट होता, आळशी होता, ऐत खाऊ होता, हे सगळं खरं. म्हणून त्याला का टाकून द्यायचं? त्याला बी मन होतं, दुःख होतं. मळा गेल्यावर त्याचा जीवप्राण असलेला कुणबावा काढून घेतल्यागत झालं होतं. आपण फसलो. आपल्या शेतकरीपणाचा जन्माचा अपमान झाला असं त्याला वाटत होतं. शाळा नको म्हणून मला त्यानं छळलं, तरी तो रूढीचा बळी होता. त्याला वाटत होतं आपल्या पोरांना आपल्यागत शेतकरी व्हावं, आपल्या हातातील कामं घ्यावीत नि आपल्या बापपणाचं सार्थक करावं. यात त्याचं काय चुकलं असंच वाटतंय का नाही? त्यासाठी तुम्हाला मदतीला लावून दिलेल्या तुझ्या लेकी आजवर महिन्यात दीड महिन्यात परत बोलून घेतलंस की. तुझ्या लेकी तुला तुझ्याजवळ लागत होत्या. तुला आईपणाचं त्यात सार्थक वाटत होतं. तसंच अडाणी दादाचं बी होतं. आपल्या घरातील माणसं आपणच समजून घेतली तर दुःखाच्या तिखट धारा जरा मोड पुरत्यात. तू नुसता तुझाच विचार करतीस बघ. निदान दादाला आता तरी समजून घे. तुझ्या जीवाला सुख आणि शांतता मिळव. सुखाचं सोनं सोनार कट्ट्यावर बाजारात कुठंच मिळत नसतंय. ते मनाच्या पेटीत धुंडावं लागतंय. ते तुला गावलं तरच तुझ्या मनाला थंडावा मिळेल. स्वर्गात दादाच्या आत्म्याला बी बरं वाटेल. पुढच्या जन्मासाठी मग तो तुझी वाट बघल. आई चिंतागती झाल्यागत दिसली. कागलला जाताना मामानं मला निस्मिताला पोटभर आशीर्वाद दिला. तुम्ही दोघांनी जन्माचं सोनं केलं सा. सगळं तुम्हाला मिळालं. आता एवढा देवानं पोरगा द्यावा. तो दिला की तुम्ही हयातीत समद जितलासा बघा. जातो आम्ही. कागलला निघून गेले. कसा बसा महिना गेला. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात रक्ताच्या गुठळ्या टाकून झोपेतच मामाचं निधन झाल्याचं पत्र आलं. 3 दिवस होऊन गेले होते. मी हादरलो. मामाच्या दारूनं मामाचं आयुष्य आणि त्याचा प्रपंच उद्ध्वस्त करून टाकला होता. अलीकडं तर त्यानं दारू पिण्याचं ताळतंत्र सोडून टाकलं होतं. आता कच्ची बच्ची असलेली 8-9 पोरं आणि बायको यांना सोडून तो संसाराच्या मधनच उठून निघून गेला होता. मामाचं वय 60-61च्या आसपास निघत होतं. बाळूनं आपल्या बाबाचं दारूचं व्यसन एकनिष्ठेनं उचललं होतं. हाटभत्तीची दारू, त्यामुळं 28-29 वर्षांचा बाळूही सुजरा झाला होता. तसाच कुणाकुणाला ट्रकवर ड्रायव्हरही करत तो हिंडत होता. सुदैवानं 3ही मुलींची लग्न झाली होती, पण अजून 3 लहान पोरं घरात होती. ती अशी बेवारस झाली. मामा बुद्धीनं अतिशय हुशार होता. स्वतःच्या बुद्धीनं त्यानं काही काळ भरपूर मिळवलं होतं, पण तो कुठल्याही शाळेत गेला नव्हता. पण पाहून 100पर्यंतचे आकडे तो काढत होता. त्याच्या बेरजा आणि वजाबाक्या तो भराभर करू शकत होता. इंजिनातली त्याला फार चांगली माहिती होती. त्या जोरावर तो पैसा मिळवत होता. पण त्याची बुद्धी चांगल्या कामासाठी फार थोडा वेळ चाले. चटकन पैसे मिळवण्यासाठी ती चाले. त्याला जुगाराचा आकड्याचा नाद लागला. ड्रायव्हर, जुगारी, दारुडे लोक यांची संगत असल्यानं त्याला दारूच्या अतोनात व्यसन लागलं. त्यानं तारुण्यात खूप धाडस केली. चैनही भरपूर केली. त्याचं बोलणं अतिशय तरल आणि तैलबुद्धीच्या माणसाचं वाटे. मामा नेहमी दृष्टांत देऊन बोले. रूपक, प्रतीक यांचा तो सहजासहजी बोलण्यात वापर करीत असे. हिंदी, इंग्रजी शब्द तो सहजासहजी वापरे.
तो विचार मांडतानाही माझी मती गुंग होई. पण हे सगळं दारूत पार बुडून नष्ट होऊन गेलं. मला सारखं वाटायचं की मामा शिकला असता तर इंजिनियर किंवा शास्त्रज्ञ किंवा साहित्यिक नक्की झाला असता. कोणत्याही इंजिनात दोष तो बघता बघता काढून देई. पण दारू दिवसभर पिऊ लागल्यानं ती बोलावणी बंद झाली. या दारूमुळं त्याची नोकरी गेली, गावातील त्याची लायकी गेली. त्याला उधारवादार उसनवार कुणी देणंच झालं. संसाराचं सगळं वाटोळं झालं. मी त्याला दारू सोडण्याविषयी किती किती सांगितलं पण ती सुटली नाही. पण बैचेनी फार वाढते, मन अतिशय अस्वस्थ होतं, दुसरं काही मग सुचत नाही असं तो म्हणे आणि मग दारूत बुडून जाई. मामा हा आईचा गावातला एकमेव आधार होता, तोही आता गेला. 3 भावंडातील आई आता एकटी राहिली. मामाच्या घरी गेलो तेव्हा कळलं की गेल्या महिन्यात देवदेव केल्यापासूनच त्यानं महिनाभर दारू पूर्ण सोडली होती. रात्री घरात गप्पा मारत बसलेला असतानाच त्याला एकाएकी पोटात बडबडल्यासारखं होतंय, दरदरून घाम यायला लागलाय, उलट्या होत्यात काय असं वाटतंय असं तो म्हणू लागला. लिंबू मीठ खावं म्हणून मळमळणं कमी होईल म्हणून त्यानं कुणाला तरी बाजारातनं लिंबू आणायला पाठवलं. उलट्या झाल्यात, पोटात काहीतरी गेलं असेल तर ते पडलं असणार. गप खालीवर पांघरून घेऊन झोपा असं रखमानं सांगितलं आणि तो झोपला. मग घरदार झोपलं. रात्री एकदा लघवीला उठला होता पण पहाटे कसं वाटतंय म्हणून रखमा उठवायला गेली होती तर झोपेतच मरून पडला होता. रखमाचं सांत्वन करून मी बाहेर पडलो. गाल सुजलेल्या बाळूला 4 उपदेशाचे शब्द सुनावले. 20 ऑक्टोबरच्या पहाटे 4:30-5च्या सुमारास स्मिताच्या पोटात कळा सुरू झाल्या. मी झोपलेलोच होतो. अक्कांनी मला 5:30च्या सुमारास हाक मारली. मी चटकन उठून बसलो. स्मिताच्या पोटात कळ सुरू झाली आहे, तिला हॉस्पिटलला नेलं पाहिजे. कळ सुरू झाली आहे? दिवस भरायला अजून 15-1 दिवस तरी कमी आहेत ना? तिच्या हिशोबाप्रमाणे कमी आहेत. कदाचित ती दिवस मोजायला चुकली असेल किंवा असं मागं पुढंही होऊ शकतं. त्याचा विचार आता करत बसू नका, हॉस्पिटलमध्ये नेण्याची व्यवस्था अगोदर करा. मी उठलो. 5 मिनिटात सगळं काही आवरून कपडे केले. एक चमत्कारिक अडचण जाणवली. स्मिताला टॅक्सीनं ताबडतोब हॉस्पिटलला नेणं आवश्यक होतं. डेक्कन जिमखाना किंवा SP कॉलेजपाशी टॅक्सी आणण्यासाठी जाण्याची गरज होती. पावसाळा नुकताच संपून गेल्यानं रस्त्यावर खड्डे आणि खबदाडं भरपूर होती. म्हणून स्मिताला रिक्षानं नेण्यात मला धोका वाटत होता. लुनावरून जाऊन टॅक्सी आणण्याची गरज होती. ती आणण्यात निदान अर्धा-पाऊण तास तरी सहज गेला असता. काय करावं कळेना झालं. तरीही मी लुना बाहेर काढत होतो. कलानगरच्या शेजारी डॉक्टर चंदनकर यांना 1-2 खोल्यांचं साधं घर बांधलं होतं. ते स्वतः तिथं राहत नव्हते. त्या खोल्यात नुकतंच एक बिऱ्हाड येऊन राहिलेलं. त्यांच्या दारात एक जुनाट कार उभी राहिलेली दिसली. म्हटलं जाऊन प्रयत्न करूया. सकाळची वेळ. मी त्यांना माझी सगळी अडचण सांगितली. हात्तेच्या एवढंच होय, चला ना, मी तुमच्या मिसेसना सोडून येतो. स्मिता, अक्का आणि मी असे 3घे जण डॉक्टर संगमनेरकरांच्या हॉस्पिटलकडे गेलो. स्मिताला ॲडमिट केलं. फोन केल्यावर लगेच आले. स्मिताला दिवस गेल्यापासून तिची प्रत्येक पंधरवड्याला त्यांच्याकडे तपासणी होत होती. त्यांच्या सल्ल्यानं चालत होतो. डॉक्टरनी सांगितलं की काळजी करण्याचं काही कारण नाही. त्यांच्याबरोबर बाई माणूस राहू द्या, तुम्ही जायला हरकत नाही. दुपारी आला तरी चालेल. तरीही मी डॉक्टर गेल्यावर 2 तास थांबलो. मग काही हालचाल दिसेना झाल्यावर 9:30च्या सुमाराला घरी परत आलो. 14 वर्षांची स्वाती आणि 12.5 वर्षांची कीर्ती हळूहळू आपलं आवरून स्वयंपाक करत होत्या. त्यांना म्हटलं आज तुमची शाळा राहू द्या. दोघींनी मान डोलावली. जेवणाचा डबा घेऊन 11-11:15च्या सुमाराला हॉस्पिटलमध्ये गेलो. अजून सगळं सामसूम होतं. मग 15-20 मिनिटं थांबून अक्कांना म्हणालो, मी विद्यापीठात जाऊन 1 तास आहे तेवढा घेऊन 2-2:30 पर्यंत परत येतो, चालेल ना? चालेल की, इथं तरी बसून काय करणार तुम्ही? मी निघालो. बाळणपणाचं हॉस्पिटल. सगळीकडं स्त्रियांचा वावर, कोवळ्या मुलांचं रडणं, बायकांची सारखी ये जा. मला तिथं राहायला संकोच वाटत होता आणि आता डॉक्टरांच्या स्वाधीन केल्यामुळं काही काळजी नव्हती. स्मिताची आतापर्यंतची दोन्ही बाळणपणे अगदी आपसूक, काही त्रास न होता झाली होती म्हणून चिंता नव्हती.
विद्यापीठात लुणावरून जाताना मनात एक पालसारखी चुकचुकत होती. मुलगा होतोय की मुलगी कुणास ठाऊक. आपल्या भाबड्या अनुकूलतेचं चिंतणाऱ्या मनाला काही वाटत असलं तर निसर्ग आपल्या स्वभाव धर्माप्रमाणे सरकत राहणार. स्मितानं हा क्षण आयुष्यात येण्यासाठी खूप खूप हाल सोसलेत. देवावर पूर्ण विश्वास ठेवून मागणं मागितलंय. अशा परिस्थितीत तिला मुलगीच झाली तर समोर जाण्याची, तिला पाहण्याची माझी धडगत राहणार नाही. ती एकदमच खचून रसातळाला जाईल. तिला मी भगीरथ प्रयत्न करून सावरू शकणार नाही इतकी ती खचून जाईल. त्या चिंतेतच पेट्रोल पंपावर पेट्रोल घेतलं. उरलेले पैसे परत घ्यायचं विसरून तंद्रीत पुढं चाललो होतो. मुलानं हाक मारून पैसे हातात ठेवले. 12:15च्या सुमाराला विद्यापीठात गेलो. खाली शेडमध्ये गाडी लावत होतो. तोपर्यंत वरच्या खिडकीतून मला पाहिलेले मराठी विभागाचा शिपाई जाबरे धावत खाली आला. सर अशी हाक मारून अटेन्शनमध्ये सैनिकासारखा उभा राहिला आणि त्यानं मला कडक सॅल्यूट ठोकला. सर, डॉक्टर संगमनेरकरांचा आत्ताच तुम्हाला फोन आला होता. त्यांनी सांगितलंय तुम्हाला मुलगा झालाय, अभिनंदन केले. असं? मला आनंदाच्या उकळ्या फुटल्या. मन आतल्या आत कारंजू लागलं. मी तिथल्या तिथं त्याला बक्षिशी दिली. घरी जाताना मुलांना पेढे घेऊन जा. येस सर. तो खुश झाला. मनात नाचणारा आनंद बाहेर जराही न दाखवता अतिशय शांतपणे तास घेतला. 1-2 किरकोळ कामं होती ती केली आणि विभाग प्रमुखांची परवानगी घेऊन 2:30च्या सुमाराला हॉस्पिटलवर पोहोचलो. पडून राहिलेल्या स्मिताच्या चेहऱ्यावर जीवनातील सर्व काही जिंकल्याचा आनंद ओसंडत होता. बाळाचं दर्शन लांबूनच घ्यावं लागलं. त्याला बंदिस्त काचघरात ठेवलं होतं. गाढ झोपल्यासारखे मिटलेले एवढेसे डोळे, हनुवटीवर छोटीशी जन्मखून. आबा, दादा, आई, मामा, स्वाती, कीर्ती, मी या सगळ्यांच्या पुण्याईचा आणि तळमळीचा ठेवा साकार होऊन स्मिताच्या इच्छापूर्तीसाठी जन्माला आला होता. मी स्मिताच्या परमेश्वराचं उदंड कृतज्ञतेनं ऋण मानलं. मनोमन त्याला दंडवत लोटांगण घातलं. दयाघना मनासारखं घर, नोकरी, मुलगा हे सर्व मिळालं. मी कृतार्थ झालो. मला या क्षणी तरी तुझ्याकडून माझी काही अपेक्षा नाही. माझ्या भावी आयुष्यातून काय निष्पन्न होईल ते हो. दिवाळीचं वातावरण संपल्यावर 12 नोव्हेंबर रोजी बारशाचा समारंभ करण्याचं ठरवलं. तसं सगळ्यांना पत्राने कळवलं. घर बांधल्यापासून वास्तुशांतीपलीकडं एकही समारंभ मनासारखा करता आला नव्हता. आता तो करावा असं वाटत होतं. सगळ्या हितसंबंधितांना, मित्रांना, कलानगरमधील नव्या शेजाऱ्यांना, शिवाजीनगरमधील जुन्या शेजाऱ्यांना बोलवायचं ठरवलं. त्याची तयारी जोरात सुरू झाली. भरपूर खाऊ पिऊ घालायचं ठरवलं. नोव्हेंबरच्या 1 तारखेला दिवाळीचा पाडवा होता. त्या दिवशी बाळाला बरोबर 12 दिवस होत होते. अनायासे चांगला मुहूर्त होता. म्हणून घरगुती स्वरूपात बारशाचा विधी करून नाव ठेवायचं ठरलं. फक्त 2 घरच्या शेजाऱ्यांना आणि स्वाती कीर्तीच्या मैत्रिणींना बोलावून अगदी अनौपचारिक स्वरूपात कार्यक्रम उरकून घेतला. स्मिताला आवडलेलं श्रीकृष्ण आणि मला आवडलेलं आशुतोष ही 2 नावं ठेवली. रूढ होईल ते हो. 2 नोव्हेंबरला भाऊबीज होती. स्वाती कीर्तीनं भाऊबीज जोरात केली. त्याला किती नटवला, उराशी धरून किती बोलल्या. लांबवर जाऊन किती फटाके उडवले. 11 नोव्हेंबरला म्हणजे समारंभाच्या आदल्या दिवशी कागलहून आई, आप्पा, दौलत, लक्ष्मी, आप्पाची बायको, माझ्या सासूबाई ही मंडळी आली. आप्पाला कळवलं की घरच्या बहिणी भावांपैकी ज्यांना यायचं असेल त्या सगळ्यांना घेऊन ये. प्रवास खर्चाची काळजी करू नको, मी सगळ्यांचा खर्च देतो. धाकट्या मामाचं निधन नुकतंच झाल्यामुळं त्याच्या घरचं कुणीच आलं नाही. उदगावच्या थोरल्या मामाची मुलगी अंजनी आली होती. सगळी उत्साहानं भरलेली. दुपारी 4च्या सुमारास सगळे येऊन पोचले. बाळ शांतपणे कॉटवर झोपला होता. हातपाय तोंड धुवून सगळ्यांनी त्याचं प्रथम दर्शन घेतलं आणि हॉलमध्ये चहा पिण्यासाठी येऊन सगळे बसले. चहा हॉलमध्ये कब्बशातून येऊ लागला. आई गंभीरशी वाटली. ती उठून आत गेली. प्रवास कसा काय झाला? बाकीची कोणकोणत्या कारणांमुळे येऊ शकली नाहीत यासंबंधी हसत खदळत चर्चा सुरू झाल्या. बाळ झोपलेल्या खोलीतून बाई माणूस मोठ्यानं रडत असल्याचा आवाज अचानक ऐकू आला. मी धावत गेलो. आई बाळाच्या पायथ्याला बसून दोन्ही पाय दोन्ही हातात धरून सूर लावून रडत होती. माझ्यावर राग करून तुम्ही इथं आलासा होय?
हयातभर मी तुमचं ऐकलं नाही, भांडून तुम्हाला मी वेगळं पाडलं, येळसरी तुमच्या पुढ्यात माझं ताट गेलं नाही. माझा धनी मी जलमभर उपाशी ठेवला, माझ्या धन्याची म्हातारपणी मी सेवा केली नाही, म्हणून माझ्यावर रुसून हिता आलासा होय धनी. मी आईची समजूत काढण्याचा प्रयत्न करू लागलो, पण तिला कड आवरत नव्हते. अनावर होऊन मला उद्देशून ती रडत सांगू लागली, आंदा, तुझा बा आता कायमचा तुझ्या घरात आला र लेका. तुझ्या बाला आता पोटभर जेवायला घाल र. त्याच्या अंगावर मनाजोगी कापडं घेरा अंदा. त्याच्या मनासारखं त्याला खर्चाला पैसे दे. तुझ्या घरादारातनं सुखानं फिरायला आल्यात र धनी. लेकाच्या माझ्या बागत काम करायला आल्यात र धनी. हॉलमधले सगळे चटाचटा उठून खोलीत आले. स्थिर नजरेनं आईकडं बघू लागले. दादाच्या आठवणी सगळ्यांनाच रसरसून आल्या. सगळ्यांचे डोळे पाणावले. चित्रासारखे सगळे उभे माझ्याही डोळ्यांना धारायला लागल्या. शेवटी माझ्या सासूबाईच आईला म्हणाल्या, काय म्हणायचं हे? आठवणी काय तुम्हासनीच होत्यात काय? आम्ही बी तेच दुःख भोगतोय नवं. उद्या नातवाचं बारसं हाय. तो मिळवायला लेकाला आणि सुनाला वाट बघत एक तप काढावं लागले. सोन्यासारखा दिस उगवलाय आणि रड काय मांडलायसा. शेजार पाजारच्या माणसासनी तरी काय वाटेल. लक्ष्मीनं ही आईची समजूत काढली. गप गप आता. तुझा धनी लेकाच्याच घरात आलाय ना व, कुठं दुसरीकडे गेला नाही. काय राहिले असेल ती सेवा आता करून घे. तुझा जलम होईस्तवर तुला पुरल ती. आमच्या बोलण्यानं आईनं कड आवरले. वाहणाऱ्या मनाला बांध घातला. तिथंच कॉटवर भिंतीला टेकून शांतपणे डोळे मिटून बसली. बाळ गलक्यानं जागा झालं होतं. मिटल्या डोळ्यांनी तो अस्वस्थ झाल्यासारखा वळवळत होता. आक्का हळूच पुढं सरकल्या. त्यांनी बाळाला अंथरुणासकट उचलून घेतलं. हे घ्या, तुमच्या रडण्यानं त्याला जाग आली बघा. निजवा आता मांडीवर, करा सेवा. आक्कांनी बाळाला हळूच आईच्या मांडीवर ठेवला आणि सगळे हसले. डोळे गळणारी आई एकेकी हसली. तिनं बाळ ठेवलेली मांडी हळूहळू हळवायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी बारसं जोरात झालं. बाळासाठी कौतुकानं अनेकांनी भेटी आणल्या होत्या. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये मी आपल्या इथेच निरोप घेते. भेटूयात पुढील भागामध्ये. पण तत्पूर्वी आपल्याला वाचन कसे वाटले किंवा ही कादंबरी कशी वाटत आहे याचे अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की सांगा. तर चला मग, मी आता तुमचा इथे निरोप घेते. भेटूयात पुढील भागामध्ये. धन्यवाद.